नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडिया हा फक्त संवादाचं माध्यम राहिलेला नाही आहे। अनेक तरुण, अनेक व्यावसायिक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारे पैसे कमवत आहेत। मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सुद्धा विविध पद्धतीने पैसे कमवू शकतो। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सोशल मीडियावर आपण कशा पद्धतीने पैसे कमवू शकतो। मित्रांनो नमस्कार, मी अविनाश बाळासाहेब कुमावत आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल अविनाश कुमावत ऑफिशियल। मित्रांनो, जर सोशल मीडियावरून आपल्याला पैसे कमवायचे असतील तर नेमकं आपल्याला काय करावे लागेल? आपण सध्याच्या काळामध्ये अनेक गोष्टी बघतो, मोबाईलवर आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। तर याच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे काय, तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण व्हिडिओ बघत असतो। मित्रांनो, हे व्हिडिओ म्हणजेच काय, तर हे एक पैसे कमवण्याचं माध्यम आहे। मित्रांनो, जर आपण बघितलं तर अनेक आता यूट्यूबर जे आहेत, यूट्यूबवर आपापले जे काही व्हिडिओ असतात, त्यांचं स्वतःचं जे कॉन्टेंट असतं ते कॉन्टेंट टाकून किंवा त्यांचे जे व्हिडिओ असतात, मग ते कॉमेडी व्हिडिओ असू द्या, विविध प्रकारचे व्हिडिओ असू द्या, हे व्हिडिओ टाकून त्या ठिकाणी ते त्यांची जे काही सबस्क्रायबर असतात किंवा त्यांची जी व्ह्यूजची संख्या असते ती जर वाढली तर चांगल्या पद्धतीनं त्यांना त्या सोशल मीडियामध्ये म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवता येऊ शकतात। इतर ज्या काही कंपन्या असतात त्यांना जर त्यांचे फॉलोअर्स जास्त असतील किंवा सबस्क्रायबर व्ह्यूज त्यांचे जास्त असतील तर त्यांना त्यांचा जो ब्रँड असतो त्याचं प्रमोशन करण्यासाठी यूट्यूबला ते त्यांना पाठवत असतात आणि म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून सुद्धा हा पहिला जो मार्ग आहे, आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकून पैसे कमवू शकतो आणि चांगलं कॉन्टेंट असेल तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं आपल्याला पैसे मिळत असतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर बनून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो। आता बघा, इंस्टाग्रामवर आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगले आहोत, उदाहरणार्थ फोटोग्राफी असेल, फिटनेस असेल, मोटिवेशनल असेल किंवा आपल्यामध्ये काहीतरी जे काही कौशल्य असतं, हे कौशल्य किंवा फॅशन डिझायनिंग असेल, मॉडेलिंग असेल, हे कौशल्य आपण हे इंस्टाग्रामवर दाखवून किंवा त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवून अनेक लोक आपल्याला पैसे कमवताना दिसतात। मग आपणही या पद्धतीनं जर असे रील्स वगैरे टाकून किंवा व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर बनवून आपले जर फॉलोअर चांगले असतील तर नक्कीच आपल्याला चांगले पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही। तर आपण सुद्धा इन्फ्लुएन्सर बनण्याचं काम या ठिकाणी करू शकतो। नंतर महत्त्वाची गोष्ट आहे की फेसबुक पण बघा, फेसबुक मॉनेटायझेशन नावाची एक पॉलिसी आहे। याच्यावर आपण आपले जे काही व्हिडिओ असतात ते फेसबुकवर आपले रील्स वगैरे जे असतात ते रील्स आपण शेअर करू शकतो। तर फेसबुकवर असे रील्स त्यांना जर चांगले व्ह्यूज आले किंवा ते जर चांगले चाललेत तर फेसबुक मॉनेटायझेशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं पैसे मिळू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपण यूट्यूब बघितलं, इंस्टाग्राम बघितलं, फेसबुकसुद्धा बघितलं। आता गुगलवर जर आपण बघितलं तर ब्लॉगिंग नावाचा एक प्रकार आहे। आता ब्लॉगिंग काय प्रकार आहे, तर समजा आपल्याला बोलता चांगलं येत नसेल, ठीक आहे, तर आपल्याला लिहिता चांगलं येतं, समजा आपलं लिखाणाचं जे कौशल्य आहे ते जर आपण चांगल्या पद्धतीनं वापरलं तर हे ब्लॉगिंगमध्ये आपण चांगले पैसे कमवू शकतो। आपले ब्लॉग जर इतर लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याची माहिती इतर लोकांपर्यंत जर पोहोचली तर त्यावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात। या जाहिरातीच्या माध्यमातून आपण चांगले पैसे कमवू शकतो। म्हणून ब्लॉगिंग हा सुद्धा सोशल मीडियावर पैसे कमवण्याचा आपला चांगला मार्ग असू शकतो। पुढची महत्त्वाची जर गोष्टी आपण लक्षात घेतली तर ऑनलाईन कोर्सेस। आता आपल्याला माहिती आहे, कला क्षेत्र असेल, मनोरंजन असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक किंवा गणितामध्ये आपल्याला चांगली आवड निर्माण करायची असेल विद्यार्थ्यांमध्ये, किंवा आपल्याला चांगलं गणित शिकवता येतं किंवा आपल्याला चांगलं इंग्रजी शिकवता येतं, तर यासाठी आपण त्या ठिकाणी व्हिडिओ तयार करून ऑनलाईन कोर्सेस जे असतात ते आपण सोशल मीडियावर सेल करू शकतो। या गोष्टीने सुद्धा किंवा ते जर कोर्सेस लोकांनी परचेस केले, विद्यार्थ्यांनी परचेस केले तर त्या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावर चांगले पैसे मिळू शकतात किंवा आपण कमवू शकतो। पुढची गोष्ट आहे की ॲफिलिएट मार्केटिंग। आता ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, तर समजा ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, याच्या ज्या लिंक्स असतात म्हणजे जे उत्पादनं ते विकत असतात, आपल्याकडे चांगली जर फॉलोअरची संख्या असेल, सबस्क्रायबरची संख्या असेल तर या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट याच्या ज्या लिंक्स असतात त्या आपल्या सोशल मीडिया साईट्सवर आपण ठेवू शकतो आणि जर लोकांनी आपल्या सोशल मीडिया साईट्सवरून त्या गोष्टी जर परचेस केल्या तर नक्कीच त्याचं कमिशन हे आपल्याला देखील मिळत असतं। म्हणजेच ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा आपल्यासाठी पैसे कमवण्याचा स्रोत होऊ शकतो। हा सोशल मीडियावर पैसे कमवण्याचा एक मार्ग होऊ शकतो।
नंतर आता पेड सबस्क्रिप्शन्स, आता अनेक यूट्यूबर्स आपले पेड सबस्क्रिप्शन्स लोकांपर्यंत पोहोचवत असतात, ते विकत असतात, लोक विकत घेत असतात. म्हणून याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकतात किंवा सोशल मीडियावर आपण पैसे कमवू शकतो. नंतर स्पॉन्सरशिप. आता बघा, मोठमोठ्या कंपन्या असतात, या कंपन्या ज्या यूट्यूबर्सची व्ह्यूजची संख्या चांगली आहे किंवा ज्या यूट्यूबर्सकडे सबस्क्रायबर, फॉलोअर्स हे जे काही असतात ते जर चांगले असतील तर हे कंपन्या आपल्याशी स्पॉन्सर किंवा कोलॅबरेशन करत असतात आणि आपल्याला त्यांची ब्रँड जे असतात त्याचं प्रमोशन करण्यासाठी पैसे देत असतात. म्हणजे हे विविध जर मार्ग, आपण 8 मार्ग जर बघितले तर नक्कीच सोशल मीडियावरून आपल्याला चांगले पैसे कमवता येऊ शकतात. मित्रांनो, हे सोशल मीडिया हे अत्यंत चांगलं क्षेत्र आहे. आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं, आपल्याकडे कौशल्य असेल, आपल्याकडे कॉन्टेंट असेल, आपल्याकडे गुणवत्ता असेल तर नक्कीच या सोशल मीडियामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आणि पैसे कमवू शकतो. जर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.